किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची या ठिकाणी धूम। पारंपरिक पाळणा गीत, छत्रपती शिवरायांना अभिवादन। तर मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून सुद्धा मानवंदना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत। शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भावूक। शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही। सुनेत्रा पवारांचं भाष्य। दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कात राज्यपालांसह महापौरांकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। महाराष्ट्र सदन सुद्धा शिवतेजानं उजळलं। तर संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये मंगलमय जन्मोत्सव सोहळा। तर आग्रा किल्ल्यावर सुद्धा शासकीय कार्यक्रमाचा थाट। शिवजयंतीनिमित्त राज्यभरात ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुका। मिरवणुकीमध्ये मावळ्यांचा ऐतिहासिक थाट। पारंपरिक वेशभूषा, लेझिम पथकं आणि जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषानं अवघा महाराष्ट्र दुमदुमला। मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन। TV9 वर 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री जिरवाळांचे PA रामदास गाडे आणि क्लार्क राजू ढेरिंगे कॅमेऱ्यात कैद। ब्लॅक बॉक्स हा सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडूनही शंका व्यक्त। तर BSR कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी 35 आमदारांनी सह्या केल्या। 5 ते 6 लोकांनी मात्र सह्या केलेल्या नाहीत। रोहित पवारांचा दावा। तर ज्यांनी सह्या केल्या नाहीत त्यांना सुनेत्रा पवार अध्यक्ष होऊ नये असं वाटतं का? रोहित पवारांची नाव न घेता पटेल आणि तटकरेंवर टीका। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांनी फिल्डिंग लावली। मागील काही वर्षात भाजपात बाहेरून आलेल्यांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजय रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावांची आता चर्चा। भिगवणमधील अपहरण प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। तर मी माझ्या मर्जीनं मुलासोबत गेले। माझे आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध। व्हिडिओ जारी करत मुलीचा जबाब। तर मुलीला जबरदस्तीने व्हिडिओ बनवायला लावल्याचा पडळकरांचा आरोप। राजधानी दिल्लीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन। भारत मंडपम या ठिकाणी AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून जागतिक नेत्यांचं स्वागत। सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या थीमवर आधारित AI समिट।